समस्त धनगर समाजाचं हे दैवत धुळोबा. नेमकं हे धुळोबा देवस्थान इथं का आलं, या धुळदेवच्या वड्याच्या किनारे का वसलं, चला जाणून घेऊया या देवस्थानच्या बद्दल आणि या धुळोबा बद्दलची आख्यायिका या गावचे ज्येष्ठ नागरिक ईश्वरा कोळेकर यांच्याकडून. धुळो मंकाळीचं चांग भले, उजनीच्या मंकाळाचं चांग भलं. काय सांगतात, हे मंदिर जे आहे हे धनगर समाजाचं आराध्य दैवत, कुलदैवत आहे. हो, नेमकं धुळोबा इथं कशा आले? पूर्वीच्या काळी हे मूळचं दैवत उज्जैनचं दैवत. तिथनं फलटणला भक्ताच्या सेवेच्या निमित्तानं फलटणला आलं आणि इथं एक बालुरवाडे म्हणून एक भक्त होता. त्याचा गुरं राखण्याचा धंदा होता आणि मालिंगराया डोंगराच्या पायथ्याला त्याच्या गुरांचा वाडा होता. मग तो बालुरवाड्या रोज संध्याकाळी इथं गुरं कोंडायचा वाड्यात आणि चालत फलटणला जायचा आणि देवाची पूजा करायचा आणि सकाळची पूजा करून माघार येऊन आपली चालत मग परत येऊन आपली गुरं सोडायचा. असा ह्या बालुरवाड्याचा जवळजवळ 12 वर्ष दिनक्रम चालू होता. शेवटी देवाला सुद्धा भक्ताची कीव आली आणि देव बोलला भक्ताला, हे तुला अशक्य गोष्ट आहे पण तू शक्य केलीस, तरी आता तू हेलपाटे घालू नकोस, मीच तुझ्या वाड्याला येतो असं म्हणून बालरोड्याला देवानं सांगितलं. नंतर बालुरवाड्या म्हणला, आता देवा तू येशील माझ्या गुरांच्या वाड्याला, पण ही मला कळणार कसं, माहीत कसं पडणार. तेव्हा देवानं सांगितलं, मी शिमगी पुनवीच्या टायमाला तुझ्या वाड्यावर येतो आणि त्या टायमाला असा चमत्कार होईल, वटलेल्या झाडाला पाला फुटल आणि जी तुझ्यात वांस गाय आहे तिला पाना फुटल म्हणला. आणि ह्याच्यावरून ओळखायचं मी तुझ्या वाड्याला आलोय आणि मी येताना असा लख प्रकाश पडल आणि हे ओळखून मग मी आलोय असं समजायचं. मग शिमगेच्या पुनवीच्या टायमाला मंगळवार दिवस होता. देव रोड्याच्या त्या वाड्यावर आला. जवळ आल्याबरोबर लख प्रकाश पडला. एकदम अचानक रोड्याला वाटायला लागलं, माझ्या गुरांच्या वाड्यावर दरोडा पडतोय की काय. आणि ह्या भीतीनं त्याच्याही देव याचे हे चमत्कार त्याच्या ध्यानातच आला नाही. आपल्या गुरांच्या वाड्यावर दरोडा आला असं समजून तो गुरांच्या गव्हाणीत जाऊन पुढं पडला. आता देव आला पण बालरोड्या त्या भीतीनं गुरांच्या पुढं पडलेला आहे. मग मंगळवारचा दिवस असल्यामुळं पिलीवच्या बाजारला मयाजी मासाळ हा बाजारला गेला होता आणि तो तिथं आला. त्यानं देवाला ओळखलं, अरे माझा देव इथं कसा काय आला म्हणून ओळखल्यानंतर त्याच्याजवळ ती गोड्या तेलाची बाटली होती. डोक्याचा त्यानं पेटा फाडला, 5 बोटाला 5 अशी पलीत बांधली आणि ते तेलात भिजवलं आणि ते 5 बोटाला 5 पलीत ते पेटवून 5 बोटांनी 5 पलित्याने देवाला ओवाळलं आणि अशा तऱ्हेनं देव शांत झाला. पुन्हा थोड्या वेळानं बालरोड्या शुद्धीवर आला. त्याला वाटायला लागलं, आयला देव येतो म्हणला होता, मग देवच आला की काय. आणि म्हणून मग पुन्हा त्यानं देवाची विचारपूस केली आणि म्हणून त्याला देवाची आरती निघाली की त्याला आरतीच्या पाठीवर हात ठेवून त्याला म्हणजे दिसायचं बंद झाल्यासारखं त्याला पाठीवर हात ठेवून चालावं लागतं. नंतर देव
मयाजी मासाळ म्हणला चला देवा आता आमच्या घरी. मग देव आला त्याच्या पाठोपाठ. मग इथं दुर्देवचा ओढा आहे, त्या ओढ्याला फुल पूर आलेला होता. मग आता ह्या पुरातनं जायचं कसं? देवानं अगोदरच अट्ट सांगितली होती, मी तुझ्या पाठीमागं येतो, पण तो अजिबात पाठीमागं वळून बघायचं नाही. आता हे पुराच्या पाण्याला भिवून मयाजी मासा तेवढं विसरला, पाठीमागं वळायचं नाही. मग देवा आता म्हणला या पुरातनं आपण जायचं कसं, असं म्हणून त्यानं पाठीमागं वळून बघितलं. पाठीमागं वळून बघितल्याबरोबर देव म्हणला, आता तुझे तू घरी जा, आता मी इथंच थांबणार आहे. आणि अशा पद्धतीनं मग ही देव दुर्देवच्या वड्याच्या काठावरती तिथं थांबला. तिथं गाववाल्यांनी कोळेकरांनी देवाचं मग पूजन केलं आणि व्यवस्थित तिथं स्थापना केली. नंतर काही दिवसानं हेमाडपंथी मंदिर बांधलं आणि देवाची सकाळ संध्याकाळ पूजा चालू झाली. अशा पद्धतीनं देव फलटणवरून दुर्देव गावाशी आलेला आहे. आणि त्यानंतर ग्रामस्थांनी जवळजवळ मागच्या 25 वर्षात नंतर ते जीर्णोद्धाराचं काम, पहिलं मंदिर संपूर्ण काढून टाकलं आणि चांगल्या पद्धतीनं दुसरं मंदिर मंडप असं बांधकाम चांगल्या पद्धतीनं केलं. अशा पद्धतीनं देवाची इथं दुर्देवाला स्थापना झाली.